विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या मध्ये जे चर्चेतले मतदारसंघ आहेत, या मतदारसंघापैकी एक असणाऱ्या इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आता आपण आहोत. इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत, तर दत्तात्रेय भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. तर प्रवीण दशरथ माने हे अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत, जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आहेत, ज्यांनी बंडखोरी केलेली आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे 3 दिवस शिल्लक आहेत, तर 20 नोव्हेंबर रोजी प्रत्यक्ष निवडणूक होतीये. इंदापूरच्या जनतेचा नेमका कौल कोणाकडे आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण टॉप न्यूज मराठीच्या कोण होणार आमदार या विशेष कार्यक्रमाच्या माध्यमातून करतोय. इंदापूरच्या नागरिकांना नेमकं याबाबतचं काय वाटतं हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न थेट इंदापूरच्या नागरिकांकडून करूयात. चला तर मग पाहूयात इंदापूरचे नागरिक नेमकं काय म्हणतायत. काय बाबा, निवडणुकीचा रणसंग्राम सुरू आहे, विधानसभेची निवडणूक चालू आहे, कुणाकडे वार आहे? तिघं पण तुल्यबळ उमेदवार आहेत. तिघाचे प्रयत्न पराकाष्ठ आहे. अजून काय चित्र स्पष्ट झालेलं नाही. काय अडचणी आहेत तालुक्याच्या, किंवा काय होणं अपेक्षित आहे? प्रत्येक मतदाराचं काहीतरी लागी बांधे, कोणाचा ऊस आहे, कोणाचा काय, कोण सर्व्हिसला आहे. त्यामुळे आज ओपन काय असं मत स्पष्ट करत नाहीत लोक, झाकरीत आहेत सगळं, म्हणजे अदृश्य. तुम्हाला काय वाटतंय? ओव्हरऑल काय बहुतेक सांगता येत नाही बरं तसं. प्रत्येकाचं म्हणणं मी येणार मत आपण कसं सांगता येत तसं नाही का. तालुक्याचा विकास झालाय? विकास झालाय की. इंदापूर तालुक्यातल्या नागरिकांकडून आपण इंदापूरच्या नागरिकांचं मत देखील जाणून घेऊयात. प्रचार अंतिम टप्प्यामध्ये आलाय. अवघे 3 दिवस खरं तर प्रचार संपायला राहिलेले आहेत, आणि हा प्रचार संपत असताना नागरिकांचं मत फार महत्वाचं आहे, कारण हेच नागरिक उद्याचं सरकार निवडणार आहेत. आपण त्यामुळे या नागरिकांच्या मताला देखील तितकीच किंमत आहे जितकी राजकीय नेत्यांच्या मताला आहे. काय बाबा, कोणाचा वार आहे? मी बाहेरगावचं, इथलं नाही. तुमच्याकडे कोणाचा वार आहे? महायुतीचं. तुम्हाला काय वाटतं बाबा, कोणाचा वार आहे तालुक्यात? हर्षवर्धन पाटील. का बरं? शरदचंद्र पवार साहेब उमेदवार आहेत. पवार साहेबांना पाटील साहेब निवडून येणार 100%. तुम्हाला काय वाटतं बाबा, कोणाचा वार आहे तालुक्यात? मी पण या मतदारसंघात फारसा काय म्हणजे तुमच्या मतदारसंघात कोणाचा वार आहे? माझ्या मतदारसंघामध्ये म्हणजे असं 50-50 चालू आहे. कोणता मतदारसंघ? पुण्यातला खडकवासला. तुमच्याकडे तर टफ फाईट आहे मग. बरोबर आहे, टफ फाईट आहे. आता काय आहे, म्हणजे बेसिकली सगळेच राजकीय पक्ष मतदारांना गोंधळून टाकतात, हे त्यांना गृहीत धरतायत. बरोबर आहे. त्यामुळे काय आलं की मतदारालाही म्हणजे आता त्यांच्या पद्धतीनेच वागावं लागतंय. सो बघूयात, म्हणजे आता सध्या तरी खूप घासून चाललेलं आहे. कळेल आपल्याला 23 तारखेला. काय दादा, तुला काय वाटतं, कोणाचा वार आहे? तुतारी. का बरं तुतारी? का तुतारीचा वार आहे बाबा? निवडणूक जवळ आली आहे, कोणाचा वार आहे तालुक्यात? हर्षवर्धन पाटलाचा. का बरं पाटील साहेब? का? पाटलाने कारखाना आणला, कॉलेज काढलं, हायस्कूल काढलं. आम्ही ऊस कुठं घालवायची ती पंचायत आहे. दुधाचा मानेला दिवशी शेणच राहत आमच्या हातात, काय राहत नाही. आणि भरण्याला दिलं ती मर्यादा दिला निसता, मंजूर करता रस्ता आणि मुली खाऊन घेते तेवढा. कसं त्याला निवडून द्यायचं? तुतारीच आम्ही गोठणार आहे. असं तालुक्यात विकास झालाय? विकास झालाय तालुक्यात, विकास तुतारीचा विकास झालाय. एकंदरीतच नागरिकांचा कल आपण जाणून घेतोय. काय बाबा, कोणाचा वार आहे तालुक्यात? तुमच्याकडे कोणाचा वार आहे? काय बाबा, काय सांगाल? एकंदरीत जर आपण पाहिलं तर काय बाबा, कोणाचा वार आहे तालुक्यात? हर्षवर्धन पाटील साहेबांचं. का बरं? का म्हणजे कसं आहे, गेले 2 पंचवार्षिक भरणेंकडं आमदारकी होती, पण ते त्यांच्या कामाची पद्धत म्हणा किंवा तालुक्यातला विकास म्हणायचं किंवा जे काम केलं त्यांनी नुसतेच पैसे आणले म्हणतात, पण त्या पैशाचा जनतेसाठी उपयोग नाही झाला. त्यांच्या मोजक्या 4 माणसांसाठीच उपयोग झाला त्या पैशाचा. त्यामुळे हर्षवर्धन पाटीलच यावेळेस 100% आमदार होणार.
एकंदरीतच आपण तालुक्यातल्या जनतेचा मतदारांचा कौल जाणून घेतोय. मतदारांच्या नजरेतून ही निवडणूक जी आहे ती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न जो आहे तो करतोय. एकंदरीत जर आपण पाहिलं तर इंदापूरचा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत असणारा मतदारसंघ आहे आणि या चर्चेत मतदारसंघामध्ये आपण आज नागरिकांचा कौल जाणून घेतोय. दादा, कोणाचा वार आहे तालुक्यात? भरणे मामा. का बरं? प्रत्येक विकासाची कामं भरपूर झालेत. भरणे मामा हॅट्रिक करणार विजयाची? 100%. गावोगावी त्यांचा विकास आहे. रस्त्याची कामं, पाण्याची योजना सगळ्या त्यांच्याकडे. भरणे मामा. इंदापूरचा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ बारामतीला लागून असलेला मतदारसंघ आहे. नेहमी लोकसभेची निवडणूक आली की इंदापूरच्या विधानसभेचा प्रश्न हा हमखास येतो आणि त्यामुळे आता विधानसभेच्या दृष्टिकोनातनं जर आपण चर्चा केली तर विधानसभेसाठी नागरिकांचा कौल कोणाकडे हे आपण जाणून घेतो. काय बाबा, कोणाचा वार आहे? परिवर्तन विकास आघाडी, प्रवीण भाया माने. का बरं? युवक आहे, नवीन चेहऱ्याला संधी दिली पाहिजे. नवीन चेहऱ्याला संधी दिली आजी माझी त्यांचा काय फायदा नाही. घराचे दुसऱ्याची घरं भरतात ती. सामान्य लोकांकडे लक्ष देत नाही. ओके, प्रवीण भाया येतोय निवडून, टेन्शन नाही काय. तुम्हाला काय वाटतं बाबा, कोण येईल तालुक्यात? कसा विकास झालाय तालुक्याचा? गुलाला आमचाच आहे, प्रवीण भाया मानेचा. किटली. का बरं? पण दोन का बरं? म्हणजे तुल्य आता नवीन नेतृत्व आहे, नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला पाहिजे. बाजारात जुन्यात आता किती बघायचं अजून? हा, रस्ते करतात, रस्ते उकारतात, कुत्रे उकारतात, रस्ते असले रस्ते करतात का? म्हणून ते रस्ते करून सामान्य जनतेत चालतंय का? रस्त्यावर झोपायचं माणसांनी. एकंदरीतच इंदापूर तालुक्यातल्या नागरिकांचं कौल संमिश्र कुठेतरी असल्याचं आपल्याला आता तरी पाहायला मिळतंय. अर्थात 20 नोव्हेंबरला निवडणूक होतीये आणि 23 तारखेला इंदापूरसह राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघांना जो आहे तो आमदार मिळणार आहे, नवीन सरकार मिळणार आहे. 14वी विधानसभा विसर्जित होऊन 15वी विधानसभा आपल्याला मिळणार आहे आणि अशा वेळी नागरिकांचं कौल देखील महत्वाचं आहे. काय दादा, तालुक्यात कोणाचा वार आहे? एकंदरीत जर आपण बघितलं तर नागरिकांचा कौल जो आहे तो इंदापूरच्या कुठेतरी संमिश्र असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदरीतच नागरिकांचा कौल जो आहे तो या सगळ्या दृष्टिकोनातनं महत्वाचा असणार आहे. बाबा, कोणाचा वार आहे तालुक्यात? तुतारीच. तुतारी. का बरं? तुतारीच वार आहे. पवार साहेबांचं वार आहे. पाटील साहेब निवडून येणार? 100% येणार. कोणते मुद्दे आहेत तालुक्यात मध्ये निवडणुकीला सामोरं जाताना? विकास झालाय तर? मी बाहेरच आहे. तुमच्या मतदारसंघात कोणाची हवा आहे? आमच्या मतदारसंघात मोहोळ मतदारसंघात यशवंत माने. तुमच्याकडे टफ फाईट वाटते एकदम. नाही नाही, वन वे. यशवंत माने परत येणार? 100% येणार. 100% येणार. 100% येणार. काय बाबा, कोणाचा वार आहे तालुक्यात? आम्ही माढा तालुका अपक्ष रणजितभाई शिंदे. का बरं? त्यांचं कारखानदारी आहे, ऊसाचा प्रश्न चांगल्या पद्धतीनं हाताळतात, त्याच्यामुळं चांगलं आहे. बाकी उधारा ऊस पेमेंट 10 दिवसात पेमेंट मिळतं. विरोधकांचं एवढं काही ठोस कार्य नाही. मोहिते पाटलांचं आहे, पण मोहिते पाटील एवढं काही ऊसाला दर देत नाहीत. त्यांचा चालूचा दर आहे 2600 रुपये. बबनदादांचा दर आहे 2900 रुपये. जनतेची कामे होतात, कुठल्या पुढाऱ्यांना कार्यकर्त्याला घेऊन जावं लागत नाही. दादा कारखान्यावर असले तरी भेटतात, कामं होतात बऱ्यापैकी. त्याच्यामुळं आहे वातावरण चांगलं. रणजितभाई शिंदे येतील निवडून. एकंदरीतच आपण इंदापूरसह राज्यभरातले जे प्रमुख मतदारसंघ आहेत त्यांची देखील या ठिकाणी चावडीवरची चर्चा खरं तर केलेली आहे. काय बाबा, कोणाचा वार आहे इंदापुरात? इंदापुरात हर्षवर्धन पाटील. तुतारी. का बरं? अहो साहेब, 20 वर्ष कॅबिनेट मंत्री होते. 20 वर्षाचा विकास, आताचा विकास बघा. काय रस्त्याशिवाय इंदापुरात काय झालं? आज काय कोणाला रोजगार आहे का? काय परिस्थिती चालू?
हर्षवर्धन पाटील शिवाय पर्याय नाही इंदापूर. काय दादा तुला काय वाटतं बाबा कोणाचा वार आहे तालुक्यात? मी नाही काय बोलू शकत, कोणाबद्दल बोलणार आहे आपण? तुम्हाला काय वाटतं नागरिक म्हणून मतदान तुम्ही करताय? नाही, दोघांकडे नेते आमची तिथे आपण नाही. एकंदरीतच इंदापूर तालुक्यातल्या जनतेचा कौल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कुठेतरी संमिश्र असं वातावरण इंदापूर तालुक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. अर्थातच तुतारी हर्षवर्धन पाटील विजयाची तुतारी फुंकणार की दत्तात्रय भरणे पुन्हा हॅट्रिक मारणार की प्रवीण माने या ठिकाणी वरचढ ठरणार हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला 23 तारखेची 23 नोव्हेंबरची अर्थात निकालापर्यंतची वाट जी आहे ती पाहावी लागणार आहे. कॅमेरा पर्सन हर्षद मुजुमदारसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, इंदापूर. 288 जागा, हजारो उमेदवार. सत्तेच्या खुर्चीत कोण बसणार? कोण हरणार? कोण जिंकणार? कुणाच्या बाजूनं कौल लागणार? कोण होणार उद्याचा आमदार? कुणाचा करेक्ट कार्यक्रम होणार? पत्रकारांच्या नजरेतून कोण वरचढ ठरणार? यंदाच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? उमेदवार म्हणतायत मीच होणार आमदार. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून थेट मतदारसंघातून टॉप न्यूज मराठीची संपूर्ण टीम विधानसभेसाठी सज्ज. पहा कोण होणार आमदार.